अरे सोन्या, माणसाने फसवणूक करावी, पण एवढी फसवणूक? अरे तू विश्वासाला लायकीचा माणूस नाहीये. ए बेकारड्या हात काढ. तू लायकी माझ्या शरणाला हात लावायची. माझी लायकी? माझी लायकी? अरे तुला एवढ्या विश्वासाने माझी जमीन तुला वापरायला दिली ती, आणि तू माझ्या आडणीपणाचा एवढा फायदा घेशील असं वाटलं सुद्धा नव्हतं रे. अरे तुझी जमीन झाली माझ्या नावावर. तुला काय करायचं नाही घे करून जाय. अरे केली ना जमीन तुझ्या नावावर तू, त्या खोट्या कागदपत्रावर माझी अंगठी घेऊन. अरे केली जमीन तुझ्या नावावर तू. अरे सोन्या, तुझ्या पाय पडतो रे. अरे ती जमीन लय कशाने कमवली आम्ही, ती मला परत दे रे सोन्या. ए किरणे, ही जमीन आता विसर तू. अरे या गरीबाचा तळतळाट घातला ना, तुला आयुष्य कधी सुख भेटणार नाही रे. कोण रडायला? काहीतरी झालंय काय नव? हे किरण, अरे काय झालं तुला रडायला? संपलं सगळं. अरे वाटोळ झालं सगळं. काय झालं काय नेमकं? अरे माझा लांबाचा मित्र तो सोन्या, अरे त्याला माझ्या आयुष्यातली सगळी एक ना एक गोष्ट सांगायचो, आणि त्यांनी खोट्या कागदपत्रावर माझी अंगठी घेऊन 10 एकर जमीन नाव करून घेतले रे. अरे किरण, इथंच चुकलंस तू. माणसं ओळखायला शिक. जे लोक तुला त्याच्याबद्दल खरं सांगायचे त्यांना तू दुश्मन मानून बसला. अरे त्यांनी चांगुलपणाचा मुखवटा घालून तुझा विश्वास जिंकला, तुझं मन जिंकलं. खोटं बोलून तुझी वाह केली. अरे त्याने खोटेपणाचा कळस रचला. तो तुझ्या जवळ राहून तू त्याला ओळखू शकला नाही, आणि ज्यावेळेस तू त्याला ओळखलं त्यावेळेस तो तुझी वाट लावून निघून गेला. त्याच्यामुळे विश्वास ठेवताना ना जरा विचार करून विश्वास ठेवीत जाय.